नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे रुद्र अकॅडमी पुणे एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये. बार्टी सारथी महाज्योती ARTI आणि TRTI मार्फत पूर्व प्रशिक्षणासाठीची परीक्षा घेण्यात येते आणि त्याच CET बाबतीत नवीन अपडेट म्हणजेच अधिकृत नोटीस या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली. तर संपूर्ण नोटीस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असतात. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण अधिकृत नोटीस बघतोय. या वर्षीची जी काही परीक्षा आहे ती बार्टी कंडक्ट करत आहे. म्हणजे लास्ट इयरला जर आपण पाहिलं तर लास्ट इयरला सुद्धा एका संस्थेने कंप्लीट परीक्षा कंडक्ट केली होती. या वर्षी बार्टी जी आहे ती सर्व संस्थेच्या परीक्षा कंडक्ट करत आहे. यामध्ये तारीख तुम्ही वरती पाहू शकता. तारीख आहे महाराष्ट्र शासनाच्या सर्वकष धोरणानुसार 2025-26 करिता बार्टी TRTI सारथी सर्व संस्थेची नावे आहेत. राबवण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत घेण्यात येणारा संघ लोकसेवा आयोग म्हणजे नागरी सेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम सामायिक प्रवेश परीक्षा संदर्भात. आता ही नोटीस कशाच्या संदर्भात आहे, तर ही नोटीस आहे तुमच्या UPSC चं जे प्रशिक्षण असतं त्याच्या संदर्भात. UPSC प्रशिक्षणासाठी जी पूर्वपरीक्षा घेण्यात येते, जी सामायिक टेस्ट म्हणजे आपण ज्याला CET असं म्हणतो, कॉमन एंट्रन्स टेस्ट, तर त्या संदर्भात ही नोटीस काढण्यात आली. यामध्ये त्यांनी काय सांगितलंय की 2025-26 करिता राज्यातील बार्टी TRTI सारथी महाज्योती व RT या संस्थांमधून स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमासाठी नामवंत खासगी संस्थेमधून प्रशिक्षण देण्यासंदर्भात योजनेच्या लाभार्थ्यांसाठी प्रशिक्षणाची निवड करण्यासाठी परीक्षा घेण्यात येत आहेत. यामध्ये संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम म्हणजे कॉमन एंट्रन्स टेस्ट सोमवार दिनांक 29/9/2025 रोजी व मंगळवार दिनांक 30/9/2025 रोजी, म्हणजे कधी सोमवारी 29 तारखेला आणि मंगळवारी 30 तारखेला, ही गोष्ट आहे सप्टेंबर महिन्याची, तर सप्टेंबरला आयोजित करण्यात आली होती. तथापि 28/9/2025 रोजी बार्टी पुणे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या घोषणापत्रकानुसार पूरसदृश्य परिस्थितीमुळे परीक्षा जी होती 29 तारखेची आणि 30 तारखेची पोस्टपोन करण्यात आलेली होती. म्हणजे 29 तारखेला आणि 30 तारखेला तुमचा पेपर होता, त्यांचं वेळापत्रक सुद्धा आलेलं होतं. मात्र ही परीक्षा पोस्टपोन करण्यात आली होती आणि त्याचं रिझन असं होतं की महाराष्ट्रात तेव्हा पूर परिस्थिती निर्माण झालेली होती. आता नवीन तारीख त्यांच्याकडून जाहीर करण्यात आली. पूर्वी जी तारीख होती ती पोस्टपोन करण्यात आली होती. ज्या ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देणं शक्य आहे त्या विद्यार्थ्यांनी परीक्षा द्या असं त्या घोषणापत्रकामध्ये सांगितलं होतं. ते सुद्धा आपण आपल्या ग्रुपला टाकलेलं होतं. तुम्ही जर ग्रुपला जॉईन असाल तर नक्कीच त्याबाबत तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचली असेल. त्यांनी काय सांगितलं होतं की जे विद्यार्थी परीक्षेला जाऊ शकतात त्यांनी परीक्षेला जावं आणि जे विद्यार्थी परीक्षेला जाऊ शकत नाही किंवा पोहोचू शकत नाही त्यांची आम्ही पुन्हा परीक्षा घेऊ. आणि आता नवीन तारीख कोणती आहे, तर जे जे विद्यार्थी त्या दिवशी अब्सेंट होते 29 आणि 30 तारखेला, तर त्यांची पुन्हा परीक्षा घेण्यात येणार आहे. आणि नवीन जो काही तारीख आहे परीक्षेचा तो आहे 17/10/2025. म्हणजे ही जी 17 ऑक्टोबरचा दिवस आहे या दिवशी आता जे जे विद्यार्थी पूर्वी परीक्षेला बसू शकले नाही किंवा काही कारणास्तव अब्सेंट राहिलेले आहेत, कोणत्या परीक्षेला, UPSCच्या परीक्षेला, UPSCचे पूर्व प्रशिक्षणाची जी परीक्षा असते जी की 29 आणि 30 तारखेला झाली होती, तिथे काही विद्यार्थी पोहोचले, काही विद्यार्थी पोहोचले नाही. तर जे विद्यार्थी पोहोचले नाही त्यांचा आता पेपर 17 ऑक्टोबर 2025ला होणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण संपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली. तरी देखील तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. लवकरच या परीक्षेचं हॉल तिकीट सुद्धा संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहे, ते तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन डाउनलोड करू शकता. आणखी काही शंका असतील तुमच्या मनात तर नक्की कमेंट करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.